सुस्वागतम. श्रद्धा संस्कृती या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत. तीर्थप्रसादातील विज्ञान. हिंदू संस्कृतीत मूर्तीला पंचामृती स्नान घातलं जातं. या स्नानाचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करण्याची प्रथा आहे. पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, साखर, मध असे 5 पदार्थ असतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र या शरीर बलवान करण्याची गरज असलेले हे पदार्थ रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात असं वैज्ञानिक कारण आयुर्वेदानुसार सांगितलं जातं. पावित्र्य व मांगल्य पाण्यात उतरत असल्याने त्याला तीर्थ असे आपण म्हणतो. हे तीर्थप्राशन करत असताना वायुमुद्रेनी हातात तीर्थ घ्यावं. त्यावेळी म्हणावयाचा मंत्र अकाल मृत्युहरणं सर्व व्याधी विनाशनम विष्णुपादोदकं तीर्थम जठरे धारयाम्यहम. अकाल मृत्यूचं हरण करणारा, सर्व व्याधी निवारण करणाऱ्या अशा देवतेचं तीर्थ मी प्राशन करतो. पुढे जाऊन शरीरे जर्जरी भूते व्याधिग्रस्ते कलेवरे औषधम जान्नवी तोयम वैद्या नारायणो हरी. हे तीर्थ वायुमुद्रेने घ्यावं. प्रसाद. आकाशाची निरभ्रता, पाण्याची निर्मलता आणि मनाची प्रसन्नता हे प्रसाद हा शब्द दर्शवितो. अन्नपदार्थ साधा जरी असला तरी त्या प्रसादाची गोडी अवीट असते. भावपूर्णपणे प्रार्थना करून देवतेला अर्पण केलेला नैवेद्यामुळे, पदार्थाच्या सात्विकतेमुळे देवतेकडून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्य लहरी नैवेद्यात उतरतात, म्हणून त्याची गोडी अधिक असते आणि त्यात सात्विक तुपाचा वापर केला जातो. हा नैवेद्य देवाला दाखवत असताना सुद्धा प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः असं म्हटलं जातं. म्हणजेच ऑक्सिजन जो प्राणवायू, कार्बन डायऑक्साईड अपानवायू, नायट्रोजन पाण्याची वाफ, ह्या सगळ्यांचा उल्लेख, हे जे आवश्यक तत्व आहेत ह्याचा उल्लेख या मंत्रशास्त्राद्वारे केला जातो. आणि म्हणून हा तीर्थ आणि प्रसाद हे आपल्या परंपरेनुसार वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करूनच केलेला आहे. म्हणून तीर्थप्रसादाचं सेवन हे अतिशय मंगलमय असं मानलं जातं.